बोरीवली में बसे हुए सभी व्यापारियों से मेरा निवेदन है कि पिछले कई दिनों से हमने आपके साथ चर्चा की। आपको मैं स्वयं हमारे यहाँ के पुलिस के एडिशनल कमिश्नर साहब के पास मैं लेके गया, उनके साथ हमारी चर्चा हुई। हमारे नगर सेवक श्री प्रवीण भाई शाह वहाँ पर मौजूद थे, उपस्थित थे। हमने चर्चा करने के पश्चात ये तय किया कि बोरीवली में व्यापारियों के माध्यम से ये लॉकडाउन की स्थिति जो है, शनिवार और रविवार को जो 100% लॉकडाउन की घोषणा सरकार ने की है, उसके तहत जो विषय थे, मला असं वाटतं की या व्यापाऱ्यांच्या संदर्भामध्ये आपण जी भूमिका घेतली की सरसकट दुकानं जर तुम्ही बंद करणार असाल शनिवार रविवारी, तर त्यामध्ये उपाहारगृहांमध्ये, म्हणजे आपण असं म्हटलंय की रस्त्यावर चहावाला, ठेलेवाला तो सुरू राहील। मग रस्त्यावर जेवण बनवणाऱ्याला सुद्धा आपण मंजुरी दिलेली आहे, आपल्या अध्यादेशामध्ये हे दिसून येतं। पण त्याच वेळेला आपला जो रेस्टॉरंटवाला आहे, त्या रेस्टॉरंटवाल्याकडे शनिवार रविवारी जर कोणाला स्वतः जाऊन टेक अवे घ्यायचं असेल किंवा पार्सल घ्यायचं असेल तर त्याला आपण बंदी घातली आहे। पण हॉटेलमधनं जर माणूस सगळ्यांच्या घरी जाईल तर त्याला आपण मुभा दिली आहे, म्हणजे त्याला आपण सवलत दिली आहे। पण एका हॉटेलमध्ये 50 जण एका वेळेला सगळ्यांच्या घरी जेवण देण्यासाठी जाऊ शकतील का, तर ती काही स्थिती नाही। म्हणून आपण म्हणत होतो की बोरिवलीमध्येच नव्हे तर संपूर्ण मुंबईमध्ये हॉटेलमधल्या व्यावसायिकांच्या दृष्टीने जर लक्ष दिलं तर काही लोक असे असतात ज्यांच्या घरी त्यांना जायचा एकटा माणूस असतो, घरी येईल की नाही माणूस जेवण घेऊन, अशी परिस्थिती असते। म्हणून त्यामध्ये आपल्याला असं करता आलं असतं की सरकारच्या माध्यमातून काही हॉटेल्स जी आहेत त्या हॉटेल्सनी जर लोक आले, रांगेमध्ये आले आणि सोशल डिस्टन्सचं पालन केलं तर किंबहुना ते तिथून जेवण घेऊन आपल्या घरी जाऊ शकतील। मला वाटतं याच्यामध्ये सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता होती। अपन काल विषय केला, सभी व्यापारियों ने बहुत ही सहमति इसके ऊपर दर्शाई थी कि सरकार ने जो लॉकडाउन की भाषा की थी, लॉकडाउन की बात की थी कि सैटरडे संडे को यानी शनिवार रविवार को पूरी तरह से बंद होगा। लेकिन पूरी तरह से बंद होने के नाते आपने तो सरकार ने मंडे टू फ्राइडे यानी सोमवार से शुक्रवार को सभी दुकानों को बंद करने का निर्णय लिया था। मैंने सरकार से ये मांग की थी, मैंने पुलिसों से और प्रशासन से ये मांग की थी कि हमारे जो व्यापारी है, बोरीवली आज एक व्यापार का एक नया केंद्र बना है। अंधेरी से लेके बोरीवली तक और बोरीवली से लेके विरार तक सभी लोग विरार से बोरीवली आते हैं। अंधेरी से भी बहुत सारे लोग बोरीवली में अपने अपने निजी सामान को खरीदने के लिए या शॉपिंग के लिए आते हैं। ऐसे समय में अपने व्यापारियों को आपने कुछ ना कुछ वहां पर सवलत देने की आवश्यकता थी कि बाबा एक समय तय करो, सुबह 10 बजे अगर दुकान खुलती है तो 4 बजे 2 बजे बंद करो, 2 से 4 बंद रखो या 2 से 5 बंद रखो, 5 से 7 आप चालू रखो। इसके बारे में, नियमों के बारे में थोड़ी ना कहीं सवलत देने की आवश्यकता है। पिछले 1 वर्षों से सभी व्यापारी वर्ग, सभी लोग जो छोटे छोटे दुकान चलाते हैं, मध्यम वर्ग उद्योग करते हैं, वो सभी की परिस्थितियां बहुत खराब है। और ऐसी परिस्थितियों में अपने को कहीं ना कहीं यानी राजनीति में काम करते समय सरकार चलाना एक अलग बात होती है, लेकिन छोटे छोटे व्यापारियों के ऊपर भी ध्यान देना ये सरकार की बहुत गहरी चिंता व्यक्त करनी सरकार को पड़ती है। और इसके लिए जब लोगों ने बताया कि जब सरकार की तरफ अपने व्यापारियों ने बात की तो सरकार ने कहा कि हमें 2 दिन की मोहलत दे दो, 2 दिन के पश्चात हम निश्चित रूप से ऐसी कोई योजना बना के आपके सामने रखेंगे। मैंने व्यापारियों को कल भी कहा है, बोरीवली के व्यापारियों को, कि अपनी दुकानों के बारे में निश्चित रूप से सरकार को यह भूमिका लेनी पड़ेगी कि आने वाले समय में सोमवार से हमारे दुकानों में से अगर हमने कारोबार नहीं किया तो हमारे घर में जो हमारा परिवार है, हमारे परिवार के ऊपर हमें ध्यान देने की आवश्यकता है। हमारे परिवार के लिए हमें रोजी रोटी कमाने की आवश्यकता। हमारा छोटा दुकान है, अगर वही दुकान हमने बंद रखा यानी हमारे दुकान के सामने फेरी वाले धंधा लगा रहे और हमारा दुकान बंद है। अगर मेरा गारमेंट का दुकान है उदाहरण तौर पे, तो मैं कोई कपड़े बेच नहीं पा रहा हूं, लेकिन मेरे सामने फेरी वाले कपड़े बेचने के लिए वहां पर आके बैठे, तो ये कहां का नियम हुआ। इसके लिए मैंने प्रशासन से यह मांग की है कि व्यापारियों के बारे में जो निर्बंध लगाए गए हैं उस निर्बंध के बारे में पुनः एक बार चर्चा हो। सरकार निश्चित रूप से इसके बारे में विचार करे। व्यापारियों पे अन्याय करके आर्थिक नीति हिंदुस्तान की नहीं बल्कि महाराष्ट्र की, मुंबई की आर्थिक नीति
जो चरमरा गई है, वो चरमरा गई हुई आर्थिक नीति को संभालने का काम हमारा ये छोटा छोटा व्यापारी उद्योजक करता है। अगर वो व्यापार करेगा, निश्चित रूप से कोरोना के इस महामारी के संकट में उन व्यापारियों ने भी हमें सहयोग दिया, उन व्यापारियों ने भी अपनी दुकानों को बंद रखा, लेकिन आने वाले समय में उनको व्यवसाय करने के लिए हमने सहूलत देने की आवश्यकता है। आप निश्चित समय तय करो कि सोमवार को 4 घंटे मिलेंगे, शाम के 2 घंटे मिलेंगे, मंगलवार को सुबह के 2 घंटे मिलेंगे, शाम के 4 घंटे मिलेंगे। निश्चित रूप से कहीं ना कहीं तो योजना करके हमारे ये छोटे छोटे व्यापार करने वाले लोगों को हमने सुविधा देने की आवश्यकता है। नहीं तो ये व्यापारियों के माध्यम से असंतोष बढ़ेगा, लोगों के मन में बहुत भारी मात्रा में असंतोष है। ये असंतोष अगर हम निश्चित रूप से इसके बारे में हमने सुविधा और इनके लिए हमने राहत नहीं दी, तो मुझे लगता है कि सभी जगह की ये व्यवस्थाएं निश्चित रूप से खराब हो सकती है। इसके लिए सरकार ने इसके ऊपर ध्यान देने की आवश्यकता है। मैं जानता हूं कि कल महाराष्ट्र चैम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज एंड एग्रीकल्चर की एक मीटिंग हुई, जिसको हम कहते हैं कि व्यापारियों की शिखर संस्था महाराष्ट्र चैम्बर ऑफ कॉमर्स एंड एग्रीकल्चर, इन्होंने इसके बारे में चर्चा की। सभी व्यापारियों ने अपने मुद्दे रखे। ये चर्चा होने के पश्चात जो व्यापारियों के अध्यक्ष है इस चैम्बर के, श्री संतोष मंडले, इनकी अध्यक्षता में ये बैठक हुई और सभी व्यापारियों ने निर्णय लिया कि 8 तारीख तक, यानी आज 9 तारीख है, तो एक निश्चित रूप से सरकार आने वाले 2 दिनों में निश्चित रूप से सही कदम उठाते हुए हमारे व्यापारियों के ऊपर जो निर्बंध लगाए, वो निर्बंध हटा के उन्हें अपने अपने उद्योग एक निश्चित समय से, एक निश्चित कालावधि में शुरू करने की परमिशन उन्होंने देने की आवश्यकता है। और मुझे लगता है कि माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव जी ठाकरे ने ये बात कही है। मुख्यमंत्री महोदय ने यह बात कहा है कि व्यापारी संगठनों की बैठकों में जो चर्चाएं हुई है उसके बारे में सकारात्मक निर्णय सम्माननीय मुख्यमंत्री लेने वाले हैं। मैं मानता हूं, अपेक्षा करता हूं कि ये बैठकों के माध्यम से सरकार निश्चित रूप से हमारे व्यापारियों के हित में निर्णय लेने की बात करे। सोमवार से इनके दुकानों के बारे में निर्णय करे, इनके निश्चित रूप से इनको एक दिशा देने का काम सरकार करे, ऐसी मैं विनती सरकार को करता हूं। और इसके लिए 12 तारीख से अपने व्यापार शुरू करने का एक जो निर्णय हमारे दुकान मालिकों ने लिया है, उसके बारे में सरकार निश्चित रूप से, मैं पुनः एक बार कह रहा हूं कि आने वाले रविवार तक इसमें दिशा देने का काम हमारे व्यापारियों के लिए करे। और इनका कहना क्या है, तो बहुत सही कहना है कि पिछले वर्ष भर से कोई काम नहीं हो रहा, कोई प्रोडक्शन नहीं हो रहा है, लोगों के पास उतने पैसे नहीं है जैसे पहले लोग अपने निजी कामों के लिए, निजी घर के लिए बहुत सारी भारी मात्रा में लोग बाहर निकलते थे, दुकानदारों के पास जाते थे, सामान की खरीदी होती थी। ऐसे पहले जैसी खरीदी बिक्री नहीं होती है। फिर भी लोगों को कर्मचारियों के पगार देने पड़ते हैं, बिल भरना पड़ता है, बैंकों के हफ्ते भरने पड़ते हैं, इंस्टॉलमेंट देना पड़ता है, और ये कर्जों की जो रकम है, कर्जों का जो ब्याज है, वो भी चुकाना पड़ता है। तो ऐसे परिस्थितियों में हमने देखा है की बस में तो भारी मात्रा में बस में लोक लटक के जा रहे हैं। आणि आपण बघितलं ट्रेनमध्ये सुद्धा लोक आहेत, बसमध्ये सुद्धा लोक आहेत, रस्त्याने लोक फिरतायत हजारो। मग काय या दुकानदारांच्या माध्यमातून कोरोना विकला जातो का? मला तर प्रश्न पडतो कधी कधी, मला समजत नाही की लोकांनी जर रस्त्यावरचं फिरणं थांबवलं असतं, कोरोना कमी झाला असता का? तर कोरोना आता या स्थितीमध्ये इतका वाढलाय की व्यापाऱ्यांच्या व्यापारावर आपण निर्बंध आणून कोरोना कमी करणार आहोत का? निश्चितपणाने याच्यामध्ये सरकारने विचार करण्याची याच्यामध्ये गरज आहे। कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये मला सांगावंसं वाटतं, पोलीस फार मेहनत करतात, परिश्रम घेतात, सगळं करतात, पण नागरिकांना सुद्धा माझी विनंती आहे कि मास्क का वापर अपन अनिवार्य केला पाहिजे। कंपलसरी मास्क हमने सबने लगाने की आवश्यकता है। जहां कहीं पर भी हम अकेले हो तो बात अलग है, हम बाहर जाते हैं तो बाहर जाने के पश्चात जहां जहां पे हम लोगों में जाते हैं, भीड़ में जाते हैं, लोगों से चर्चा करते हैं, एक दूसरे के सामने खड़े रहते हैं, तब आपने ये चर्चा करने की आवश्यकता है। आज मैं मेरे केबिन में अकेला बैठा हूं करके मैं मास्क के बिना बात कर रहा हूं, लेकिन जब भी कभी हम बाहर निकलते हैं, अपने ऑफिस में बैठते हैं, तो मास्क लगाना अनिवार्य है। आप इसकी बात निश्चित रूप से करें। इसके लिए अभी जो हमने कहा है कि सरकार ने कहा है कि अत्यावश्यक सेवेमधल्या
आस्थापना म्हणजे दुकानांची यादी त्यांनी घोषित केली आहे. त्यांनी सांगितलं औषधांची दुकानं, चष्म्याची दुकानं, किराणा दुकानं, शिधा वाटप दुकानं, खानपान, पार्सल सेवा यांना आपण मुभा दिलेली आहे. त्यामुळे शॉपिंग सेंटर्स गोयल असेल, ठक्कर, लालजी, बोरिवली शॉपिंग, सिद्धार्थ, साई शॉपिंग, सुशिला शॉपिंग, पटेल शॉपिंग, सोनी, श्रीजी, धनराज, मंगलकुंज अशी बोरिवलीमध्ये जर दुकानं पकडली तर 8,000 दुकानं आहेत. मग 8,000 दुकानामध्ये या दुकानांचं भवितव्य काय, या दुकानांमध्ये काम करत असलेल्या लोकांना तर पगार या व्यापाऱ्यांना द्यावा लागतो. त्यामुळे या व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये काम करत असलेल्या लोकांचं भवितव्य काय. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे जर आपण निश्चितपणाने लक्ष दिलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये पुढच्या 2 दिवसामधल्या करोनाची ही स्थितीवर आपण नियंत्रण आणू शकण्याच्या स्थितीमध्ये येऊ शकतो. मला माहिती आहे की सगळीकडे एक चर्चा होते आहे की कोरोनाच्या या स्थितीमध्ये मुंबईतील साठा किती आहे. आजच्या या पेपरमध्ये आलं आहे की मुंबई महापालिकेला बुधवारपर्यंत 17,09,550 इतक्या लसी उपलब्ध झाल्या. त्यापैकी 15,61,420 लसी उपयोगात आणल्या गेल्या. म्हणजे 1,48,130 साठा शिल्लक आहे. आणि त्यामुळे शिल्लक असलेला साठा वापरल्यानंतर सुद्धा केंद्र सरकारकडून निश्चितपणाने येणाऱ्या ह्या 1-2 दिवसामध्ये मुबलक असा साठा उपलब्ध होईल. आणि त्यामुळे आरोग्यमंत्र्यांचा जो दावा आहे की फक्त आम्हाला 6 कोटी लोकसंख्या असलेल्या आणि सध्या 17,000 सक्रिय असलेल्या गुजरातला जास्त लसी दिल्या आणि सुमारे 4.5 लाख सक्रिय रुग्ण असलेल्या महाराष्ट्राला फक्त 1,04,00,000 मात्रा देण्यात आल्या. निश्चितपणाने मी सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी या लसीकरणाच्या मात्रा म्हणजे लसीकरणाचे डोस महाराष्ट्राच्या या जनतेपर्यंत केंद्र शासनाने किती पोहोचवले आणि किती प्रमाणामध्ये लसी उपलब्ध करून दिल्या. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार याच्यामध्ये किती लसी पाठवल्या, किंबहुना ओरिसा, कलकत्ता, पॉंडेचेरी या ठिकाणी किती लसी पाठवल्या, मग मणिपूर, मेघालय, मिझोराम, आसाम, अरुणाचल, त्याच्यानंतर सिक्कीम, नागालँड यामध्ये किती लसी पाठवल्या याचं उत्तम उदाहरण सन्माननीय देवेंद्रजींनी आपल्या समोर ठेवलं. बोरिवलीमध्ये गेल्या 1.5 वर्षापासून म्हणजे ऑक्टोबर 2019च्या निवडणुकीच्या पश्चात गेल्या 1.5 वर्षापासून मी तुमच्या समोर अनेक विविध योजना घेऊन काम करतो आहोत. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या करोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा जनतेच्या प्रश्नावर जनतेला मदत करण्याचा जो प्रयत्न आम्ही करतो आहोत तो आमचा सुरू आहे. मला आपल्याला या फेसबुकच्या माध्यमातून एक महत्त्वाच्या प्रश्नाकडे आपल्या सगळ्या नागरिकांचं लक्ष वेधायचं आहे. ते म्हणजे शिधा वाटप कार्यालय म्हणजे थोडक्यात रेशनिंगची दुकानं. रेशनिंग कमिटीचा अध्यक्ष या नात्याने मी आपल्याला काही गोष्टी 2 मिनिटात सांगणार आहे की ज्या वेळेला नागरिकांना अन्न सुरक्षा, अन्नपूर्णा किंबहुना पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत वेगवेगळ्या वेळेला त्या कोरोनाच्या संकट कालावधीमध्ये आपण अन्नधान्य पुरवठ्याच्या योजनेच्या अंतर्गत आपल्याला अनेक वेळेला गहू, तांदूळ आणि डाळीचा पुरवठा केंद्र सरकारमार्फत केला गेला. माझी नागरिकांना विनंती आहे की आपल्याकडे केशरी रंगाचं कार्ड असेल, आपल्याकडे पिवळ्या रंगाचं कार्ड असेल आणि आपल्याला जर धान्य मिळत नसेल, कधी आपण कोणत्या रेशनच्या दुकानावर गेलात आणि रेशनच्या दुकानाच्या त्या मालकाने किंबहुना त्या दुकानदाराने आपल्याला सांगितलं की आमच्याकडे दुकानावर रेशन नाही किंवा गहू नाही, तांदूळ नाही, तर तुम्ही कधीही माझ्या कार्यालयाला संपर्क करून आपल्या नावानिशी ती तक्रार इथे नोंदवू शकता. माझ्या कार्यालयाचा नंबर जर तुम्ही लिहून घेतलात तर तो 02228076565 नाटकवाला लेनमध्ये असलेल्या कार्यालयामध्ये आपण आपली तक्रार नोंदवू शकता. चारकोप आणि गोराईमधल्या नागरिकांना माझी विनंती आहे की पिण्याचा पाण्याचा प्रश्न जरी बिकट असेल, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ड्रेनेज लाईनचा प्रश्न बिकट आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट आहे, प्रेशरने पाणी येत नाही, किंबहुना अनेक वेळेला अपुरा पाणी पुरवठा आपल्याला होतो, अनेक वेळेला दूषित पाणी पुरवठा आपल्याला होतो. याच्या मागे मी कित्येक दिवस माझे प्रयत्न आहेत. काल सुद्धा मी गोराई 2 मध्ये एका ठिकाणी फिरत असताना अनेक लोकांनी दाखवलं की पिण्याचं पाणी प्रेशरने येत नाही आणि याच्या बाबतीमध्ये गेल्या 3 अधिवेशनामध्ये
सरकारला चारकोप आणि गोराईच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना नवीन पद्धतीने करण्यासाठी किंबहुना 50 कोटी रुपयाची मागणी या सरकारने या चारकोपवासिय आणि गोराईवासियांसाठी करावी, याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे. गोराईमध्ये विशेष करून पूर्व नगरसेवक शिवानंद शेट्टी यांच्याबरोबर फिरत असताना अनेक सोसायट्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. किंबहुना कधी कधी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना आपण तिथे घेऊन तो पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. प्रश्न हा जटिल आहे, कारण का 1980-85ला टाकलेल्या या जुन्या लाईनी आणि या जुन्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन आता जीर्ण झालेल्या आहेत. त्या बदलण्याशिवाय आपल्याकडे आता कोणताही मार्ग नाही. आणि मग या सगळ्या सोसायट्यांच्या मध्यभागी असलेल्या जागी जर पिण्याच्या पाण्याच्या अंडरग्राऊंड टाक्या बांधता आल्या, याच्यासाठी निश्चितपणाने याच्यामध्ये फरक पडू शकेल. जसं मी तुम्हाला म्हटलं की रेशनिंगच्या दुकानावर जर रेशन मिळत नसेल तर निश्चितपणाने तुम्ही बोरिवलीच्या नाटकवाला लेनमध्ये असलेल्या आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपल्या गोराई आणि चारकोपच्या भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये आपल्या तक्रारी निश्चितपणाने नोंदवू शकता. तसंच तुम्हाला मी म्हटलं की आपण बोरिवलीचा जरी कोरोना आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या या महामारीच्या संकटामध्ये आपण आहोत. सगळेजण आपण प्रयत्नपूर्वक या कोरोनाशी लढा देत आहोत. अनेक नागरिकांचं दुर्दैवानं या कोरोनाच्या कालावधीमध्ये निधन झालं. त्यांच्या मृतात्म्यास मी श्रद्धांजली अर्पित करतो. त्यांच्या परिवारांसाठी मी सहानुभूती व्यक्त करतो. आणि आपल्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की या कोरोनाच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने आपण इंजेक्शन घेत आहोत. अनेक लोकांनी इंजेक्शन घेतली असतील. लोकांच्या मनामध्ये येणारा एक प्रश्न आहे, त्याला फक्त मी थोडं बहुत माहिती जी मला मिळाली आहे ती माहिती आपल्यासमोर देणार आहे. अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की कोरोनाचं इंजेक्शन घेतलं, 2 डोस झाले, तरी सुद्धा कोरोना कसा होतो. याच्या बाबतीत मी अनेक लोकांचे विचार ऐकले. त्यामध्ये मला असं वाटतं की कोरोनाचं इंजेक्शन घेतल्यानंतर ज्यांना ज्यांना कोरोना झाला तो निश्चितपणाने त्या कोरोनाचा प्रभाव हा फार कमी होता. म्हणजे कोरोनाची लस, मग ती कोविशिल्ड असेल किंवा कोवॅक्सिन असेल, या दोन्ही लशी घेतल्यानंतर अनेक लोक असे भेटले, म्हणजे तो साधारणतः 3 ते 5% लोक असे भेटले की ज्यांना कोरोना झाला. आणि ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला त्यांचा जर कालावधी आपण लक्षात घेतला तर इंजेक्शनचे 2 डोस झाल्यानंतरच्या कालावधीमध्ये कोरोना झाला तर त्याचं प्रमाण अत्यल्प होतं. म्हणजे त्यांना ना व्हेंटिलेटरची आवश्यकता पडली, ना त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता पडली, ना त्यांना ऑक्सिजनचे बेड ची आवश्यकता पडली, त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं लागलं नाही. तर त्यांना कोरोनाचा संसर्ग हा फार कमी प्रमाणात झाला. कारण का ह्या 2 डोस घेतल्यामुळे त्यांच्या शरीरामधल्या ज्या अँटीबॉडीज तयार झाल्या होत्या त्यांनी तो कोरोना 60 ते 70% थोपवला होता. आणि त्यामुळे जर या कोरोनाच्या लसीचं आपल्या सगळ्यांना उपयोग आहे का, तर निश्चितपणाने उपयोग आहे. ज्या ज्या कोरोनाच्या आपल्या या संक्रमण रोखण्यासाठी लसीकरणाची आवश्यकता आहे, निश्चितपणाने ते आपण त्या कॅटेगरीमध्ये जर असू तर ते लसीकरण करून घेतलं पाहिजे. कोरोना थांबवण्यासाठी सगळे उपाययोजना आपण केल्या पाहिजेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत सध्या 45 वर्ष आणि त्याच्या वर वय असलेल्या सर्व लोकांसाठी लसीकरण जोरात सुरू आहे. आता हळूहळू त्यामध्ये बदल होऊन ते संपूर्णपणाने सर्वांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने सुरू होईल. आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, या कालावधीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, वेगवेगळ्या NGOचे कार्यकर्ते, वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते काम करतायत, लोकांपर्यंत पोहोचतायत. आणि त्यामुळे बोरिवलीतील विकास कामं सुद्धा आपली सुरू आहेत. आणि या विकास कामांच्या माध्यमातून अनेक स्पर्धात्मक परीक्षांना बसणाऱ्या मुलामुलींसाठी सुद्धा आपण 2 ठिकाणी अद्ययावत अशी लायब्ररी सुरू करणार आहोत. त्याचं काम जवळजवळ शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. बोरिवली पूर्वेला 1 आणि बोरिवली पश्चिमेला 1 या मुलामुलींना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये, मग CA ची परीक्षा असेल, बँकाची परीक्षा असतील, रेल्वे भरतीची परीक्षा असेल, सैनिकांची परीक्षा असेल, पोलीस भरतीची परीक्षा असेल, या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या या मुलामुलींच्या भवितव्याच्या दृष्टीने कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांना अभ्यास करता यावा म्हणून या लायब्ररीचं निर्माण करत आहोत.
अनेक कार्यकर्ते कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. माझ्या समोर मयूर ओव्हरसियर आमचे रेल्वेचं काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि प्रचंड प्रमाणामध्ये रेल्वेचं काम करतात. सन्माननीय खासदार गोपाल शेट्टीजींच्या माध्यमातून रेल्वेचे प्रश्न सोडवण्यासाठी मयूर ओव्हरसियर काम करतात. ते सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आहेत, पुरोहित हॉस्पिटलमध्ये आहेत. आपण सगळ्यांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करू की ते लवकर बरे होत. अनेक कार्यकर्त्यांचे परिवार या कोरोनाच्या महामारीच्या संकटामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. अनेक जण घरामध्ये क्वारंटाईन आहेत. या सगळ्या लोकांसाठी आपण देवाकडे प्रार्थना करूया की ईश्वर त्यांना लवकरात लवकर चांगलं आयुष्य आणि दीर्घायुष्य देवो, कोरोनाच्या संकटामधून ते बाहेर पडोत. आणि पुन्हा एकदा जे सेवाभावी काम ते सगळेजण करतायत जनतेसाठी आणि वेगवेगळ्या आपल्या समाजसेवी संस्थांकडून ते काम करतायत, ते असंच पुढे राहो. ज्या समस्यांना मी स्वतः आणि आपले खासदार सन्माननीय गोपाल शेट्टीजी प्रयत्नपूर्वक लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आजही आपण कोरोनाच्या या संकटग्रस्त कालावधीमध्ये लोकांना भेटतो आहोत, लोकांची कामं करतो आहोत, आपापल्या परिसरामध्ये फिरतो आहोत. आणि फिरत असताना अनेक कार्यकर्ते आमचे भारतीय जनता पार्टीचे आणि सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते कोरोनाग्रस्त होत आहेत. आदरणीय गोपाल शेट्टीजी सुद्धा मध्यंतरी कोरोनाग्रस्त झाले होते. त्यांनी कोरोनाची लढाई निश्चितपणाने जिंकली, ते बाहेर आले आणि पुन्हा लोकांच्या सेवेसाठी त्यांनी काम सुरू केलं. मी माझी आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोरिवलीकरांना विनंती आहे की कृपा करून हात जोडून आपल्याला विनंती आहे की कोरोनाच्या या महामारीच्या संकटामध्ये घाबरून न जाता या संकटाचा सामना आपल्याला करायचा आहे. जिथे माझी आणि सन्माननीय खासदार आमचे सगळे नगरसेवक यांची आवश्यकता आपल्याला पडेल, आम्हाला जेवढं शक्य होईल, आम्हाला जेवढं जमेल ते सगळं आपल्या नागरिकांसाठी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. काही गोष्टी आमच्याकडून राहत असतील, काही गोष्टी आमच्याकडून सुद्धा होत नसतील, पण या संपूर्ण स्थितीमध्ये जे शक्य होईल ते रस्त्यावर उतरून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहोत. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या शुभेच्छा. देव करो, ईश्वरचरणी प्रार्थना करू की या सगळ्या कोरोनाच्या महामारीच्या संकटामधून आपण निश्चितपणाने बाहेर येण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला लागत असलेली सगळी मदत भारतीय जनता पार्टीचे खासदार, आमदार, नगरसेवक आणि सर्व कार्यकर्ते मिळून आपल्या बोरिवलीला सुरक्षा देण्याचं काम आपण निश्चितपणाने करू. येणाऱ्या कालावधीमध्ये या 2 दिवसाच्या लॉकडाऊनला निश्चितपणाने महत्त्व असून सन्माननीय विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी मिळून ही कोरोनाची लढाई आणि या कोरोनाच्या लढाईच्या माध्यमातून या कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करू. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आणि कोरोनाच्या या लढाईला पुन्हा एकदा आपण जोरदारपणाने या लढाईला सामोरे जाऊन कोरोनावर मात करू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.